बातमी पुण्यातील खेडकर संदर्भातील ड्रग्ज देऊन संपवण्याचा प्रयत्न झाला। पुणे पोलिसांची दुटप्पी भूमिका आहे असं पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांनी आरोप केलेले आहेत। घरातील चोरीबाबत दिलीप खेडकरांनी स्पष्टीकरण दिलंय। साधा अपघात झाला असतानाही घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त होता। या प्रकरणाची सीआयडी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी दिलीप खेडकर यांनी केली। तसंच आरोपी हिकमत शाहीद हा नेपाळचा असल्याचंही त्यांनी म्हटलंय। हत्याराचा वापर करून तुम्हाला त्या ठिकाणी ड्रग देऊन आम्हाला जो काही मारण्याचा प्रयत्न केलेला आहे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। ही फक्त आमच्या कुटुंबासाठीच गंभीर गोष्ट नाहीये, तर हे आम्हा सर्व जे काही नागरिक आहेत त्यांच्या दृष्टीने ही गोष्ट गंभीर आहे। जर अशा पद्धतीने काळ सोकवला तर उद्या काही घडू शकतं। आज एवढं घडूनही जर गुन्हेगाराला पकडलं नाही तर उद्या त्यांचं जे काही मन आहे तर ते काहीच करू शकत नाही, पोलीस काही करू शकत नाही, प्रशासन काही करू शकत नाही। अशा घटना अनेक प्रकारे वाढू शकतात, तर त्या दृष्टीने प्रयत्न होणं, त्या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, अत्यंत गंभीर असे आरोप केलेले आहेत खेडकर यांनी, त्यानंतर पुणे पोलिसांकडून या संदर्भात काही स्पष्टीकरण समोर आले, उत्तर समोर आले? खरं तर दिलीप खेडकर यांनी त्यांच्या घरातून नेमकं काय काय चोरीला गेलेलं आहे याचा खुलासाच पुणे पोलिसांसमोर अद्यापपर्यंत केलेला नाहीये। त्यामुळे पुणे पोलिसांना या सगळ्या संदर्भाने तपास करताना काहीशा मर्यादा येत आहेत। परंतु दिलीप खेडकर यांचं म्हणणं आहे की तो इसम जो होता त्यांच्या घरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कामाला होता, त्याची सगळी माहिती आम्ही पुणे पोलिसांना दिलेली आहे। त्याच्या जवळपास 15 ते 16 लोक वेगवेगळी त्यांनी रात्री घरी बोलवलेली होती आणि त्यांनी अन्नातून जो आहे तो अशा पद्धतीचे ड्रग्ज दिलेले होते आणि त्या ड्रग्सचा खूप मोठा त्रास त्यांच्या कुटुंबाला भोगावा लागला। मनोरमा खेडकर यांची प्रकृती अजूनही सुधारत नाहीये आणि त्यांना स्वतःला देखील 4-5 दिवस अगदी पुण्यातील एका खाजगी रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आलेलं होतं। जे ड्रग्ज दिलेले होते त्याचे अँटी ड्रग्ज पुण्यामध्ये मिळत नव्हते, त्यामुळे आमच्या तब्येती अतिशय बिघडलेल्या होत्या आणि आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न त्या व्यक्तीने केलेला होता आणि त्याचा तपास पुणे पोलीस करत नाहीयेत, कारण का आमच्यावर वेळोवेळी आरोप झालेले होते आणि त्या आरोपांमुळे आमची समाजातली जी काही प्रतिष्ठा होती ती प्रतिष्ठा मोठ्या प्रमाणामध्ये खराब झालेली होती। आणि आता ज्यावेळेस आमच्यावर असे प्रसंग ओढवतायत त्यावेळेस पोलीस दुर्लक्ष करतायत, प्रशासन दुर्लक्ष करते आणि या सगळ्या संदर्भामध्ये एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी जी आहे ती दिलीप खेडकर यांनी दिलेली आहे। महत्वाचा भाग हाच आहे की यांच्या घरातून काय नेमकं चोरीला गेलेलं आहे, कारण का पूजा खेडकर या आयएस ज्या आहेत त्या बनल्या असताना बोगस पद्धतीने बनलेल्या आहेत, खोट्या स्वरूपाची कागदपत्र दिलेली होती असं सगळी माहिती समोर आलेली होती। त्यांची केस जी आहे ती हायकोर्टामध्ये सुरू आहे आणि त्या दृष्टीची काही कागदपत्र होती का असा प्रश्न अगदी समाज माध्यमातून विचारला जातोय। परंतु मात्र रोहन, ज्यांनी चोरी केलेली आहे त्याला पकडण्यासाठी पुणे पोलिसांकडून कसे प्रयत्न सुरू आहेत? पुणे पोलिसांनी वारंवार खेडेकर यांना सांगितलेलं आहे की नेमक्या तुमच्या घरामधून काय काय गोष्टी चोरीला गेलेल्या आहेत त्याचा खुलासा करावा। तो व्यक्ती कुठून आलेला होता हे विचारलं असता, त्यांनी नेपाळवरून तो आलेला होता। त्यामुळे जर का पुणे पोलिसांना नेपाळपर्यंत पोहोचायचं असेल किंवा त्या व्यक्तीचा जर का शोध घ्यायचा असेल तर नेमकी सगळी कागदपत्र पुणे पोलिसांना तयार करावी लागतील, त्या सरकारला सांगावं लागेल आणि त्यासाठी ठोस कारणं हवेत। नेमके घरातून काय काय चोरीला गेलं आहे हे पुणे पोलिसांना हवंय आणि तीच माहिती जी आहे ते खेडकर कुटुंब देत नाहीत आणि मनोरमा खेडकर यांची तब्येत अजून बिघडलेली आहे, त्यांनाच माहिती आहे नेमकं काय काय गेलेलं आहे। त्यामुळे त्या जोपर्यंत नीट होत नाही तोपर्यंत ही माहिती मिळणार नाही अशा प्रकारचं मत त्यांच्याकडून सांगितलं गेलंय। ठीक आहे, धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल।